तर दृश्य आपण पाहतोय दोन बाप्पांची। एक आहे लालबागचा राजा, ज्याच्या चरणी लाखो लोक, लाखो भक्त हे नतमस्तक होतात, आपलं गाऱ्हाणं सांगतात, नवस करतात, नवस फेडतात। तर दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा हा मार्गस्थ झालेला आहे। थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या आरतीला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर अत्यंत देखण्या आणि भव्य दिव्य अशा मिरवणुकीला सुरुवात होईल, ज्याच्यामध्ये लाखोंचा जनसमुदाय लोटतो। तर पुण्यामध्ये पुनीत बालन यांच्याकडून ऐतिहासिक भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक ही सुरू झालेली आहे। असुरांचा वध करण्याच्या आवेशात असलेली ही गजाननाची मूर्ती आणि त्या विसर्जन मिरवणुकीला पुनीत बालन यांच्या हातून आता सुरुवात होती आहे। तर मागे असलेलं विस्तीर्ण आकाश आणि त्यावर त्याच्या पुढे असलेला गणपती बाप्पा आणि त्याचा भक्तगणांना आश्वस्त करणारा हात, हे विलोभनीय दृश्य आहे गणेश गल्लीच्या राजाचं, मुंबईच्या राजाचं, ज्याची विसर्जन मिरवणूक तासाभरापूर्वी सुरू झालेली आहे आणि आता मजल दरमजल करत ही मिरवणूक पुढे जातीये। घराच्या सज्जांमध्ये सर्वसामान्य मुंबईकर उभे आहेत, जे या गणपतीचं दर्शन घेत आहेत आणि त्याच्यावर पुष्पवृष्टी